नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण मसाले शेंगदाणे कसे करायचे ते पाहणार आहोत. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. तर बघूयात सामान काय काय लागते. तर इथं मी एक मोठा वाटका घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. तर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याला मीठ लावून घ्यायचं आहे. तर इथं मी मिठाचं पाणी केलेलं आहे. तर शेंगदाणे तुम्ही मोठे किंवा छोटे कुठलेही घेतले तरीसुद्धा चालेल. तर आपण पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून ह्याच्यामध्ये घालणार आहोत. तर शेंगदाणे चांगले असे भिजवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये. तर मीठ छान लागलं की आपले मसाले शेंगदाणे खूप चवीला होतात. तर आता मी मिठाचं पाणी घातलेलं आहे. छान असं मिक्स करून एक 10 मिनटं शेंगदाणे आपले तसे ठेवायचे आहेत. नंतर याच्यामध्ये मसाला घालायचा आहे. आता 10 मिनटं झालेले आहेत. आपण मसाला लावून घेऊयात. तर इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे. एक 5 ते 6 चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे. बेसनपीठ घालूयात आपण. थोडंसं मी बेसनपीठ ठेवलेलं आहे, नंतर घालूया. आता मी 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. 1 चमचा आलं लसूण घेतलेला आहे आणि आपलं घरगुती तिखट घेतलेलं आहे. कांदा लसूण तिखट 1 चमचा घातलेला आहे. आता हळद घालूयात. आता थोडं मीठ घालूया. आता मीठ ह्याच्या आधी मी थोडंसं घातलेलं होतं, त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं. तर हा सगळा मसाला आपण लावून घेऊयात सगळा. तर शेंगदाण्यांना छान असं लावून घेऊया. आणि पाणी मी अजून घातलेलं नाही. पाणी थोड्या वेळानं घालायचं. पहिल्यांदा मीठ लावून घेतलेलं पाणी होतं, त्याच्यामध्येच मी मिक्स केलेलं आहे. तर पीठ आता थोडंसं आपल्याला लागणार आहे. मी पीठ ते सगळंच घातलं आणि थोडंसं पाणी घेऊन परत शेंगदाणे मिक्स केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर छान असं मिक्स करून घेऊयात. तर पाणी अजिबात घालायचं नाही जास्त, नाहीतर भज्यासारखं पीठ होईल. तर बघू शकता अशा पद्धतीनं मी सगळं पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर पाणी जास्त घातलेलं नाही. छान असं शेंगदाण्याने लागलेलं आहे पीठ. तर आता तेलामध्ये आपण सोडूयात. तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं, बघू शकता. तर आता थोडं थोडं आपण सुट्टे सुट्टे करत आपण सोडायचे आहेत. तर असं चिकटलं तरीसुद्धा चालेल, कारण परत नंतर सुट्टे होतात तळून झाल्यानंतर. तर शेंगदाणे सोडताना गॅस थोडा कमी करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे पटकन तळून होतात, जास्त तळायची गरज नाही, नाहीतर करपतील. तर छान असे सुट्टे करत करत आपण तळून घ्यायचे आहेत, बघू शकता. तर मस्त असा आपल्या शेंगदाण्यांना कलर आलेला आहे, बघू शकता. तर तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊयात. तर खूप छान आणि कुरकुरीत हे शेंगदाणे होतात. तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्याचा मी आवाज पण तुम्हाला दाखवते. एकदम कुरकुरीत आणि चटपटीत हे शेंगदाणे होतात. तर खूप छान लागतात. तर बघू शकता याचा आवाज पण. मस्त असे शेंगदाणे झालेले आहेत. तर नक्की करून बघा आणि कशी झालेली आहेत सांगायला विसरू नका. धन्यवाद.